अरुण लक्ष्मण गोलनाथ गोळेगाव. त्यावेळेस लॉकडाऊनचा हे लागलं होतं. त्यावेळेस आत्मा पाठक सर आणि पंतनते यांची माझी मुलाखत झाल्यामुळे आम्ही व्यवसाय करत होतो. दुधात काहीतरी करण्याची एक इच्छा होती आणि पाठक साहेबाच्या माध्यमातून आनंद बुद्धी पंचमल आपलं गोधरा हे सगळं ट्रेनिंगसाठी गेलो आम्ही. त्यामुळे तिथे ट्रेनिंग घेऊन तिथून आल्यानंतर मी आता चिलिंग सेंटरचं एक सेटअप वापरून आज त्यावेळेस माझ्याकडे 200-300 लिटर दूध होतं. आज मिनिमम 2100-2200 लिटर दूध आहे आणि करून आम्ही दूध डेअरी फुलंबरी यांच्याकडनं मागून यांच्या मार्फत डायरेक्टली पंचमलला दूध पाठवतो. आनंदला म्हणजे मार्गदर्शन यांनी केलं, परंतु आपल्याला बायको म्हणजे आपल्याला डायरेक्टली बायको आपल्याला ती साधारण दूध आपल्याला होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्टली पण भेटत नाही म्हणून आपण संघटनेला फुलंबरी यांच्या मार्फत आपल्याला बायको भेटतो. पण डायरेक्टली आनंद भेटतो म्हणजे पंचमला शेतकरी गट निर्माण केली. शेतकरी भरपूर आमच्या तिथं म्हणजे साधारणतः शेतकरी गटांच्या माध्यमातून दूध उत्पादन कसं करायचं सगळं शिक्षण भरपूर आणि ते आत्मवाद मिळवलेले मार्गदर्शन ते शेतकरी आपल्याकडे आहे. ते शेतकरी हा व्यवसाय जो आहे आज शेतकऱ्यांच्या लगत आणि एक शेतकऱ्याला आर्थिक हातभार लावण्यासाठी सर्व कुठल्याही व्यवसायापेक्षा दूध व्यवसाय हा पुढेमध्ये त्यांच्याकडे गाईपासून जे शेतीचं जे शेतात टाकल्यानंतर दुधापासून 10 दिवसाला पेमेंट त्यांना होतं. म्हणजे एक नोकरी करण्यापेक्षा दूध व्यवसाय हा पुढेवर शेतकऱ्याच्या अटॅचमेंट जातो. ते दुसरा कुठलाही व्यवसाय केला तर लोकांवर अवलंबून जातं आणि दूध व्यवसाय हा एक व्यवसाय असा आहे की याच्यावर दुसऱ्यावर अवलंबून जाणार नाही. शेतात ते चारा होतो, जे वेस्टेज चारा भेटला जातो तो गाईला जनावरात जातो आणि जे जनावरापासून जे शेणखत आज पूर्ण भारत देशामध्ये काय आहे की आपण जे सेंद्रिय शेती करायची. मग सेंद्रिय शेती जर करायची, सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला खत उपलब्ध लागतं. रासायनिक खत टाळाचं म्हणजे आपल्याला शेणखत तयार करावं लागणार. मग त्याच्यासाठी जर आज तुमच्या घरात एक सर्वसाधारण शेतकऱ्याकडे 4 गाई असल्या, 4 गाईचं जर कमीत कमी 4 गाड्या शेणखत निघतं. ते शेणखत जर आज मालांना करते सेंद्रिय शेती करते आधी रासायनिक त्याच्यापासून तो एक याच्यात दूध व्यवसायापासून म्हणजे रासायनिक खताचा वापर कमी करणे हा एक दूध व्यवसायापासून हा एक सर्वात मोठा फायदा. आणि दुसरी गोष्ट लवकी करण्याची 4 गाई जर असते आज साधारणतः 8 ते 9 लिटर एखाद्या दूध देणार गेली 15-18 लिटर दूध आहे. 15-18 लिटर दूध करून येणार आहे. 4 एकर आहे त्याचा कोणत्याही 50 लिटर आपण मिनिमम 4 दिवसाला 21 ते 22 हजार पेमेंट 21 ते 22 हजार पेमेंट घेतो. त्यातून 10,000 तुम्ही खाद्य पडतात, चारा पडतात, 10,000 बॅलेन्स पडतात. 10,000 बॅलेन्स म्हणजे महिन्याचे 3 हप्ते पडतात 10 दिवसाचे सर्व. म्हणजे तो आज मिनिमम 40-45 हजार रुपये महिना शेती करून पूर्ण व्यवसाय पाहू शकतो. धन्यवाद.